ताई ताई काय झालं सांग ना ताई. आतमध्ये काय झालं? ते जिजू जिजू नाही आहेत ना ते? ताई बोल ना. बॉडीची ओळख पटली आहे. ते देवाशिष कामतच आहेत. एक मिनिट काहीतरी घोळ झालाय मला वाटतंय. कारण की ताईला आधीच धक्का बसलाय त्यामुळे ओळख पटायला काहीतरी चूक झाली असणार ना मला वाटतं. अथर्व ताई चल आपण परत एकदा बघून येऊया. मिसेस कामतांनी काही खुणा सांगितल्या त्या मॅच होत आहेत बॉडीशी तंतोतंत. आय एम सॉरी. पुढे काय करायचंय? बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवावी लागेल. त्याच्यानंतर मग रिपोर्ट्स आल्यावर पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स. मॅडम मिसेस कामत, मला माहिती आहे सिच्युएशन खूप वाईट आहे. आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर गोइंग थ्रू. पण काही फॉर्मॅलिटीज आपल्याला आत्ताच पूर्ण कराव्या लागतील कारण त्याच्याशिवाय पुढचे इन्व्हेस्टिगेशन होऊ नाही शकत. आय एम सॉरी पण मला आत्ता काही सह्या लागतील तुमच्या अर्जंटली. तुम्ही यांना घरी घेऊन जाता. पुढचं काय ते मी कळवते. ठीक आहे, काही लागलं तर फोन करा. हे सगळं कोणी केलंय ते आता कळायलाच पाहिजे. प्लीज यांच्या सोबत राहा. एकटं ठेवू नका शक्यतोवर. हो मॅडम. प्लीज. आई मधुरा, वासू तुम्ही यावे इकडे. मला हिने फोन केला म्हणून आलो इकडे. अरे मला आदित्यने सांगितलं वासूला घेऊन इकडे यायला. सांगेल का काय झालंय नेमकं? अरे वासू, आम्हालाही नक्की काहीच माहिती नाहीये. वासू दादा, आदित्य दादा घाई घाईत आले. मीराताईंना घेऊन गेले. अथर्व पण गेलाय सोबत त्यांच्या. आता ते परत येतील ना तेव्हाच कळेल नेमकं काय घडलंय ते. आपण फोन करूया त्यांना. अगं नाही, मला आदित्यचा फोन आला होता. तो मला म्हणाला इकडे या, सगळं कळेल. काय चाललंय नेमकं? कुणाला काहीच माहित नाहीये का? सगळे आपले आदित्य आणि मीरा वहिनी आल्यानंतर कळेल असंच का सांगताय? नमस्कार साहेब. नमस्कार. खूप काम करावं लागत असेल ना? दिवस नाही रात्र नाही, सतत डेड बॉडीच्या सोबत. पण मला सांगा, आज कुठली डेड बॉडी आली आहे का? आपण कोण? नाही म्हणजे याच्यापूर्वी मी तुम्हाला कधी इथं पाहिलं नाही ना. कसं पाहणार साहेब? अहो पहिल्यांदाच येतोय मी. पण मी ओळखतो तुम्हाला. खरात ना नाव तुमचं? हे बघा, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. हो हो माहितीये मला. मी एक पत्रकार आहे. आणि आता थेट मुद्द्यावरच येतो. अशी खबर मिळाली आहे की देवाशिष कामतांची डेड बॉडी सापडली. खोटी खबर आहे. खोटी खबर आहे.
आणि ज्याने कोणी तुम्हाला ही खबर दिली आहे त्याला आणि तुम्हाला दोघांनाही 8 टाकेन मी, जर अशी न्यूज तुम्ही पसरवली तर. ठीक आहे, आत्ता येतो मी, पण ही खबर खोटी आहे का खरी आहे मी नक्की शोधून काढीन आणि तुम्हाला सगळ्यांना हलवणारी न्यूज नक्की छापेन. कसं आहे ना मॅडम, खोट्या गोष्टी फार काळ दडून नाही राहत, कधी ना कधी त्या डोक्यावर काढतातच. चला येतो साहेब मी. करा, काहीही करा, पण ही न्यूज बाहेर जाता कामा नये. मॅडम. आणि जर ही न्यूज मीडियापर्यंत पोहोचली तर जे काय होईल त्याला जबाबदार मी नाही. कळतंय ना तुम्हाला? हो. कुठे आहेत अरे हे आदित्य? ताई, आदित्य कुठे होतास तू? हा, काय झालं? आम्हाला का बोलवलं इकडे असं? अथर्व कुठे होतास तू? आम्ही किती काळजीत होतो इथे. एक मिनिट प्लीज शांत. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आदित्य अरे मग सांग ना लवकर. सांगतो. आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. का? काय झालं? मीराला रागिणी मॅडमचा फोन आला होता. हं. त्यांना एक डेड बॉडी सापडली होती. आणि त्यांना असा संशय होता की ती डेड बॉडी देवाशीष सरांची. म्हणून आम्ही ओळख पटवायला गेलो होतो. मग ती डेड बॉडी देवाशीष सरांचीच आहे. ती डेड बॉडी देवाशीष सरांचीच आहे. मीराने स्वतः कन्फर्म केलं. मॅडम. मॅडम. बोला. खरात मॅडम चहा सांगू तुमच्यासाठी? नाही, खरात या गोष्टींसाठी वेळ नाही आता. सगळ्या गोष्टी इतक्या झपाट्याने घडून गेल्या आहेत की आपल्याला वेळ नाहीये. खरात आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवायला हवं. आपल्या नजरेतून काहीही सुटायला नको. हो मॅडम, तुम्ही नका काळजी करू. म्हणजे मी सगळी माणसं कामाला लावली आहेत. आपल्या हातून काहीही सुटणार नाहीये. तुम्ही कशासाठी आला होता? मॅडम फॉरेन्सिकचे रिपोर्ट आले. काय लिहिलं रिपोर्टमध्ये? म्हणजे रिपोर्टमध्ये असं लिहिलंय मॅडम की देवाशीष कामतांना दोरीने बांधून ठेवलं होतं आणि तशा खुणा आहेत त्यांच्या हातावर. बघू आणखी काय लिहिलंय? आणि बरेच दिवस त्यांना खायला आणि प्यायला सुद्धा दिलं नव्हतं. त्याचं तोंड सुद्धा पट्टीने बांधलं होतं. जगायला आवश्यक आहे एवढंच पाणी प्यायला दिलं होतं. ज्याने कोणी हे केलं ही अत्यंत क्रूर व्यक्ती आहे.
आणि त्याला देवाशिषचा नक्कीच खूप राग येत असणार, कारण त्याच्याशिवाय कोणी असं करू नाही शकत. आणि मला असं वाटतंय आता त्याच्या असं लक्षात आलं असावं की त्याला जे हवंय ते देवाशिष कडून नाही मिळू शकत, म्हणून मग त्याने. पण मग आता कोण हवं त्याला? मीरा. मीरा? हो, कारण आता देवाशिष नंतर मीराच्या सहीशिवाय काहीच होऊ नाही शकत. पण म्हणजे मॅडम आता आपण. येस, मीराच्या जीवाला धोका आहे. खरंच आपल्याला मीराला सावध करायला हवं. तिला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढण्याची गरज आहे. सगळं विसरून तिने खंबीरपणे उभं राहायला हवंय. हो मॅडम, उद्याच आपण जाऊन मीराला भेटूया. उद्या नाही, आत्ता. आत्ताच्या आत्ता आपण मीराला भेटतोय. एका सेकंदाचा जरी उशीर केला तरी जग इकडचं तिकडे होऊ शकतं. तुम्ही गाडी काढायला सांगा. हो मॅडम. मीराताई, मीराताई अहो असं काय करताय? दार उघडा ना. काय झालंय नेमकं? मीराताई अहो असं काय करताय? मीराताई अहो दार उघडा. ताई काय झालंय? अहो काहीतरी बोला ताई. ओ तरी द्या. मीराताई, आदित्य दादा काहीतरी करा ना हो. फक्त रडण्याचे आवाज येत आहेत. काळजी वाटते हो खूप. दादा काहीतरी करा हो. गीता, गीता, शांत हो, शांत हो. मला असं वाटतंय की आपण काही वेळ तिला एकटीला सोडायला. तिचं रडणं स्वाभाविक आहे. तिच्यासाठी हा धक्का पचवणं सोपी गोष्ट नाही. तिला हा धक्का पचवावा लागेल. शी हॅज नो ऑप्शन. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. काय मीरा कुठे आहे? मीराताई देवदादांच्या खोलीत आहेत. तू इथेच थांब आणि कोणालाही वर सोडू नकोस. मीरा, मीरा, मीरा दार उघडा प्लीज. मीरा, माझ्याशी बोलावं लागेल तुम्हाला. मीरा, मी आहे रागिणी. मीरा, मीरा, मीरा प्लीज. मीरा, मीरा प्लीज.
मला देवबद्दल आत्ताच्या आत्ता रागिणी मॅडमशी बोलायचंच आहे. वासू दादा जरा थांबा. रागिणी मॅडम काय बोलल्यात ते ऐकलत ना तुम्ही? मीरा ताईंशी त्यांना एकांतात बोलायचंय. जरा थांबा हो. मीरा, मला तुमची मनस्थिती कळते. हे जे काय झालंय ते पचवणं इतकं सोपं नाहीये. पण मीरा, तुम्हाला खंबीर व्हावं लागेल. मीरा, मी आता जे काय सांगणार आहे ते मनावर दगड ठेवून ऐकावं लागेल तुम्हाला. देवाशिष कामतांना बाहेरच्या जगासाठी आपल्याला जिवंत ठेवावं लागणार. तसं नाही केलं तर ज्याने कोणी हे केलंय त्यांचा हेतू साध्य होईल. म्हणून मीडियासाठी, बाहेरच्या लोकांसाठी देवाशिष कामत जिवंतच ठेवावे लागतील आपल्याला. मीरा, त्यांना जे हवं होतं ते त्यांना अजून मिळालेलं नाहीये त्या लोकांना. आणि म्हणून मला ही दाट शंका आहे की त्यांचं पुढचं टार्गेट तुम्ही असू शकता. त्यांना जे हवं होतं ते अजूनही साध्य झालेलं नाहीये आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे पाहिलंच आहे आपण. आय डोंट वॉन्ट यू टू बी इन डेंजर. म्हणून हे करावं लागेल. नाहीतर देवाशिष कामत यांनी एवढ्या मेहनतीने ही कंपनी, हे सगळं जे उभं केलंय ते निसटून जाईल आपल्या हातातून. ते लोक नाही टिकू देणार. मी असं काहीही होऊ देणार नाही. मिस्टर कामत यांनी उभं केलेलं हे सगळं मी कोणालाही संपू देणार नाही. कामत फूड्सला मोठं करण्याचं स्वप्न होतं यांचं. ते मी पूर्ण करेन. कोणालाच त्याच्या आड येऊ देणार नाही. कोणालाच नाही. अरे इतका वेळ काय बोलतात यावरती? जोपर्यंत आता त्या बाहेर येत नाही तोपर्यंत कसं कळेल काय घडतंय ते? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मिस्टर देवाशिष कामत आता आपल्यामध्ये नाहीयेत. पण आता ही गोष्ट आपल्या घराबाहेर जायला नको. हेच सगळ्यांच्या हिताचं ठरेल. जशी वेळ येईल तशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. उद्यापासून यांचा सगळा व्यवहार मी बघेन.
मिस्टर देवाशिष कामत यांच्या सगळ्या कारभाराची जबाबदारी उद्यापासून माझी असेल.